आयर्न म्हणजेच लोह धातू. आपल्या शरीरामध्ये लोह धातू हा व्यवस्थित असणं खूप जास्त महत्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी व्यवस्थित असण्यासाठी, आपले मसल्स छान स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आपल्या हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये आयर्न खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच शरीरामध्ये आयर्नचं प्रमाण व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आयर्न टॅबलेट घेताना कोणत्या 5 चुका करणं हे आपण टाळलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की असे कोणते पदार्थ आहेत की जे आपण आपल्या आहारामध्ये खाऊ शकतो की ज्यामुळे आपल्या शरीरातलं लोह धातू आहे, आयर्न आहे, त्याचे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहील. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आयर्न रिच फूड्स म्हणजे शरीरातला लोह धातू कमतरता दूर करणारे असे कोणते पदार्थ आहेत जे आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदी ते म्हणजे मांसाहारी पदार्थांचा ग्रुप किंवा नॉन व्हेजिटेरियन फ्रूट्स. जर तुम्ही मांसाहार करत असाल किंवा नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमचं काम थोडंसं सोपं आहे. आपल्या आयर्नचे हिम आयर्न आणि नॉन हिम आयर्न असे 2 गट पडतात. जे आपल्याला अॅनिमल सोर्स पासून मिळतं म्हणजेच मांस वर्गापासून जे मिळतं त्याला हिम आयर्न असं म्हटलं जातं आणि जे बाकीच्या पदार्थांपासून आपल्याला जे आयर्न मिळतं त्याला नॉन हिम आयर्न असं म्हटलं जातं. जे हिम आयर्न आहे त्याचं शरीरामध्ये शोषण आहे ते खूप जास्त चांगल्या प्रकारे होतं. म्हणूनच जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत किंवा नॉनव्हेज खात आहेत त्यांच्यासाठी आयर्न डिफिशियन्सी दूर करणं हे थोडंसं सोपं आहे. पण म्हणून शाकाहारी व्यक्तीने नाराज होण्याची गरज नाहीये. मी व्हिडिओमध्ये पुढे असे कोणते शाकाहारी पदार्थ आहेत की जे तुम्ही आयर्न दूर करण्यासाठी खाऊ शकता ते सांगणार आहेच. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे अशा टिप्स की ज्यामुळे तुमचे आयर्न आहे ते चांगल्या प्रकारे भरून निघेल आणि तुमचं हिमोग्लोबिन आहे ते चांगलं होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बघूयात मांसाहारी व्यक्तीने असे कोणते पदार्थ आहेत ते खाल्ले पाहिजे. पहिल्यांदी आहे ते म्हणजे लिव्हर. लिव्हर मध्ये तुम्ही चिकन लिव्हर, मटन लिव्हर, पोर्क और बीफ लिव्हर यापैकी जे काही तुम्ही खाण्यासाठी कम्फर्टेबल आहात ते खाऊ शकता. कारण लिव्हर मध्ये आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे ऍब्झॉर्ब केलं जातं, शोषलं जातं. त्यामुळे आयर्न डिफिशियन्सी आहे ती लवकर दूर होते. लिव्हर मध्ये आयर्नच नाही तर फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 यांचं प्रमाण देखील व्यवस्थित असतं. त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन आहे ते पटकन वाढतं. पण जर तुम्हाला चिकन, मटन हे जर आवडत नसेल तर तुम्ही फिश मध्ये काय खाऊ शकता तर फिश मध्ये जे शेलफिश आहेत म्हणजेच जे कवच असणारे फिश आहेत त्यामध्ये कालवा आहेत, शिंपले आहेत, हे जे फिश आहेत ते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजेत. कारण यामध्ये आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. बाकीच्या फिश मध्ये तुम्ही बांगडे, पेडवे, द्रावस हे जे मासे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यामुळे तुमचं आयर्न आहे ते चांगल्या प्रकारे वाढलं जाईल. आता बघूयात की शाकाहारी व्यक्तींसाठी आयर्न रिच फूड्स कुठले आहेत. त्यासाठी सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे धान्य वर्ग किंवा डाळींचा वर्ग. धान्य वर्गामध्ये ज्वारी आणि नाचणी याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. पण तुम्ही जर चपाती खात असाल तर निराश होण्याची गरज नाहीये. होल व्हीट जो आटा असतो म्हणजे पूर्णपणे गहू दळून जे पीठ तयार केलं जातं त्यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. त्याचबरोबर ओट्स आणि राजगिरा यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण हे चांगलं असतं. डाळींमध्ये चणा डाळीमध्ये आयर्नचं प्रमाण चांगलं आहे. म्हणून त्यामुळे भाज्या करताना त्यामध्ये तुम्ही चणा डाळीचा वापर हा नक्कीच करू शकता. त्याचबरोबर चवळी, मसूर, राजमा, छोले, सोयाबीन आणि ड्राय पीज म्हणजे सुका वाटाणा यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण व्यवस्थित असतं. त्यामुळे त्याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आता बघूया की फळांमध्ये आयर्न कशामध्ये जास्त आहे. फळवर्गामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डाळिंब. अर्थातच डाळिंबामध्ये आयर्नचं प्रमाण व्यवस्थित असतं. पण त्या व्यतिरिक्त देखील काही फळं अशी आहेत की ज्यामध्ये आयर्नचं प्रमाण हे चांगलं आहे. त्यामध्ये येतात ते म्हणजे बेरीज असणारे जे पदार्थ आहेत म्हणजे स्ट्रॉबेरी, मलबेरी, रास्पबेरी हे जे पदार्थ आहेत ते सीझन नुसार जर अवेलेबल असेल तर तुम्ही ते खाऊ शकता. त्याचबरोबर मेलन ग्रुप आहे. त्याच्यामध्ये येतं मस्क मेलन, वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड, टरबूज यामध्ये आयर्नचं प्रमाण व्यवस्थित आहे. याबरोबरच पायनॅपल, पीच आणि सीताफळ, मँगो यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित आहे.
त्यामुळे जर तुम्ही फळं खात असाल, हे आयर्न रिच फ्रुट्स आहेत, ते जास्त खाण्याकडे प्राधान्य हे दिलं पाहिजे. आता बघूया की भाज्यांमध्ये कशामध्ये आयर्न हे जास्त आहे. अर्थातच ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्यामध्ये आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. पण हिरव्या पालेभाज्या म्हणजे फक्त पालक का, तर तसं नाहीये. सगळ्या हिरव्या भाज्यांमध्ये आयर्नचं प्रमाण हे चांगलं आहे. त्यामध्ये मोहरीची भाजी आहे, राजगिऱ्याची भाजी आहे, कांद्याची पात आहे, पुदिना आहे, या सगळ्यामध्ये आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. त्यामुळे आयर्न जर कमी असेल तर फक्त पालक खायचं असं नाहीये, तर तुम्ही मोहरीची भाजी, कांद्याची पात, पुदिनाचा वापर देखील तुमच्या आहारामध्ये करू शकता. याबरोबरच कोणत्या भाज्या आहेत, तर याबरोबरच आहेत ते बीन्स गटातील जे भाज्या येतात त्यामध्ये म्हणजे फरसबी आहे, घेवडा आहे, घेवडाचे सगळे पदार्थ आहेत, यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित आहे. त्याचबरोबर मटारमध्ये आयर्नचं प्रमाण व्यवस्थित आहे, कॅरट आहे, बीट आहे, याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण व्यवस्थित असतं. आणि विशेष म्हणजे जे कंद वर्गातलं बटाटा आहे किंवा कंद म्हणून जे आपल्याला मिळतं किंवा रताळ आहे, यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. तर हे सगळं तुम्ही आयर्न वाढवण्यासाठी खाऊ शकता. आता बघूया शेवटचा गट, तो आहे ड्रायफ्रुट्स किंवा सीड्स. तर ड्रायफ्रूट मध्ये मी जे सांगितलेले 4 ड्रायफ्रुट्स आहेत ते जर तुम्ही नियमितपणे खाल्ले तर तुमचं हिमोग्लोबिन आहे ते निश्चितच वाढतं. हे 4 ड्रायफ्रुट्स कुठले आहेत, तर त्यामध्ये आहे ते म्हणजे खजूर किंवा खारीक, त्याचबरोबर जर्दाळू म्हणजेच ऍप्रिकॉट, त्याच्यानंतर काळ्या मनुका आणि अंजीर. हे जे 4 ड्रायफ्रुट्स आहेत ते तुम्ही नियमितपणे जर खाल्ले तर आयर्न हे नक्कीच वाढतं. सीड्स मध्ये देखील काही सीड्स असे आहेत की ज्यामध्ये आयर्न हे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. या बिया आहेत त्या दिसायला जरी छोट्या असल्या तरी मिनरल्स आणि विटामिन्स यांनी पुरेपूर भरलेल्या आहेत. तर यामध्ये येतात ते म्हणजे भोपळ्याच्या बिया, त्याच्याबरोबर सूर्यफुलाच्या बिया, तसंच आपण ज्याला फ्लॅक्स सीड्स किंवा अळशी म्हणतो ते, आणि तीळ, यामध्ये आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. त्यामुळे तुम्ही हे नुसतं पदार्थांमध्ये वापरून अशा प्रकारे तुम्ही या बियांचा वापर तुमच्या जेवणामध्ये नक्कीच करू शकता. या व्यतिरिक्त आहेत ते म्हणजे भाजलेले चणे आणि गूळ. त्यामुळे तुम्ही साखरेऐवजी जर तुमच्या गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर करू शकता. पूर्वापारपासून आपण चणे आणि गुळ खायची पद्धती आपल्यामध्ये आहेच, तर हे एक पॉवर पॅक आयर्न रिच फूड आहे की ज्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन आहे ते चांगलं वाढू शकतं. तसंच तुम्ही जर पनीर खात असाल तर पनीर ऐवजी तुम्ही टोफूचा वापर करू शकता, जे सोयाबीन पासून बनलेलं आहे. तर यामध्ये देखील आयर्नचं प्रमाण हे व्यवस्थित असतं. हे सांगितलेले जे पदार्थ आहेत ते तुम्ही आहारामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये खाल्ले तर तुमचं आयर्न आहे ते नक्कीच चांगलं राहतं. आता बघूयात की काय टिप्स आहेत की ज्यामुळे तुमचं आयर्न व्यवस्थित वाढेल आणि तुमचं हिमोग्लोबिन देखील चांगलं राहील. सगळ्यात पहिली टिप म्हणजे तुमच्या प्रत्येक पदार्थामध्ये आयर्न जास्त असणाऱ्या पदार्थाचा समावेश हा नक्की करा. दुसरी टिप म्हणजे आपल्या प्रत्येक आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थाचा वापर करा किंवा व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ, फळं, भाज्या यांचं जास्तीत जास्त सेवन करा, कारण ते आयर्न ऍब्झॉर्प्शन साठी गरजेचं असतं. तिसरी टिप म्हणजे चहा आणि कॉफी यांचा अतिरेक टाळा, ते कमी प्रमाणामध्ये घ्या, कारण ते आयर्न ऍब्झॉर्प्शन कमी करतं. आणि चौथी टिप म्हणजे प्रिझर्वेटिव्ह असणारे जे पदार्थ आहेत, प्रोसेस फूड आहे, पॅक फूड आहे, कॅन फूड आहे, त्यांचा देखील प्रमाण आहारामध्ये कमीत कमी ठेवा, कारण ते देखील आयर्न ऍब्झॉर्प्शन आहे ते कमी करतं. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही लिव्हरचा आहारामध्ये समावेश नक्की करा. तुमचं हिमोग्लोबिन किंवा आयर्न आहे ते लगेचच वाढेल, तुम्हाला त्याचा फरक हा लगेच जाणवेल. जर तुम्हाला आजची माहिती ही आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच चॅनलवर अजून असणारे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते देखील तुम्हाला बघता येतील. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.